सभापती महोदय, खरं तर आमच्याकडून आम्हाला गिरीश भाऊकडून खूप अपेक्षा होत्या, पण ह्या उत्तरात सगळ्या अपेक्षा भंग केलेल्या आहेत. एक तर मला त्या धरणात उडी टाकावं लागेल, नाही तर तुम्हाला तरी टाकावं लागेल. सभापती महोदय, खरं तर वासनी प्रकल्प याला 20 वर्ष झाले आणि 20 वर्षापासून हा प्रकल्प रेंगाळत 55-60 कोटीचा प्रकल्प 500-600 कोटीवर जातं. हे जबाबदारी कोणाला घेणार, द्यावं लागेल. न्यायालयाच्या फक्त कारणामुळे जर हा प्रकल्प थांबत असेल, त्याचं काम थांबत असेल, तर ते आपण तातडीनं सुरू केलं पाहिजे. जलद गती न्यायालयात नेता येईल काय, याचंही आम्ही उत्तर देतोय, तुमच्याकडून अपेक्षित आहे. आणि या वासनीमध्ये गिरीश भाऊ, खरं तर बोरगाव पेठ हा आमचा खारपान पट्टा आहे आणि खारपान पट्टा असल्यामुळे काय होतंय, जमिनीत थोडी जरी ओल असली तर ते शेवटपर्यंत जातं, म्हणजे ते पूर्ण भिंतच ओल होते. आता त्या जमिनीचा दोष आहे, म्हणून बोरगाव पेठ हे पुनर्वसनमध्ये घ्यावं, नियामक मंडळाचा ठरावही झाला. आता काय झालंय, राजुरा असेल, दोनही पुनर्वसनचा विषय आहे आणि याच्यात पुढाकार घेणं गरजेचं आहे. राजुरा प्रकल्पामधलं राजुरा गाव, वासनीमधलं बोरगाव पेठ गाव हे नियामक मंडळाला मान्यता दिली का हे पुनर्वसनमध्ये घ्या आणि ते नियमानं बसते पण.